संधी सन्माननीय राजीव शेठ शिर्के यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन अडुसरी चषक 2026 पहिली बेटी धनाची पेटी असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं अनुश्री राजीव शिर्के यांचा जन्मदिवस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आपण क्रिकेट आणि क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून देतोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं, जाऊया मॅचच्या दिशेनं. खऱ्या अर्थानं महत्त्वाची मॅच, प्रचंड मोठं घमासान. पहिलीच मॅच अरुष 11 वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन. अरुष 11 या संघाने टॉस जिंकला. अरुष 11 वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टन अर्थात सेनापती प्रतीक अर्थात बंटी महांगडे पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज निघाले. बंटी महांगडे पहिलाच बॉल टप्पा पडतोय बाहेरच्या दिशेनं. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या बॉलवरती डॉट आलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संपूर्ण टुर्नामेंटचं जर विशेष पाहिलं तर सर्व खेळाडूंना संधी आहे. गाववाईज संधी आहे की त्याच पद्धतीनं तालुक्याचे खेळाडू आहेत. ओपन अर्थात खुला गट आणि याही वेळेस लगातारचे 2 बॉल रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते हैं. दोन्ही बॉलवरती अक्षरशः या खेळाडूला थांबवलं जाते. खऱ्या अर्थानं टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहतोय आणि इथं फलंदाज संकेत थोडेसे झुंज देत असताना पाहायला मिळत आहेत. 30 यार्ड पॉवर प्लेचं षटक. त्यामध्ये हो यावेळेस बंकडिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ज्या पद्धतीने 2 बॉल चांगले हाताळलेत. अभी तो आगाज दिखाया है अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. आगाज तर जबरदस्त झालाय. ट्रेलर आपण पाहिलाय परंतु पिक्चर पुरा येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत अनुश्री चषकच्या माध्यमातून. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल आणि इथं पंचांनी थर्ड अंपायर अर्थात टीम रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर या ठिकाणी मेन स्क्रीनवरती रेडी आहे. स्पोर्ट ऑन लाईव्ह आणि क्रिक लाईव्ह या दोन्ही वाहिनीवरती आपण या स्पर्धा पाहू शकतो. थर्ड अंपायर रेफरल पाहणार आहोत आपण यूट्यूबच्या माध्यमातून. येस, पंच कळवत आहेत बॅट फ्लो मधून बॉल निघून गेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल असेल, योग्य बॉल असेल. तीन चेंडू आपण पाहिले आणि तिन्ही बॉल डॉट आहेत. निर्धाव चेंडू. एक सक्सेसफुल रिव्ह्यू पाहायला मिळाला टीम अरुष 11च्या माध्यमातून. कॅप्टन अर्थात सेनापती प्रतीक अर्थात बंटी महांगडे या खेळाडूचा विचार केला तर वाई तालुक्यातल्या अनेक स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून गाजवण्यात आलेत. पसरणी गावचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न. यावेळेस ऑन साइडला करारा प्रहार. अनुश्री चषक ब्रँडेड हिट. रास्ते हे 4 के मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. अनुश्री चषक मधला वहिला दर्जेदार संकेत यांचा खणखणीत चौकार. ऑन साइडला स्ट्रोक भिरकावून दिला. रिप्ले टेलिकास्ट पहा. समोरचा बॉल, तो बॉल पाहिला, वेट केलं, भिरकावून दिला. 1 बाउन्स बॉल निघाला सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी आणि अनुश्री चषकचा हा महत्वपूर्ण चौकार. यावेळेस कमबॅक. एक तेरी गेंद है तो एक हमारी भी गेंद है, एक तुम्हारी गेंद एक हमारी गेंद. 4 धावा धावफलकावरती आहेत आणि आतापर्यंत बॉल डिलिव्हर केलेले आहेत 5. सफल षटक मी म्हणेन. एक चौकार आलाय पॉवर प्लेच्या ओव्हर प्ले मध्ये. अजूनही शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे. हो यावेळेस गॅप स्टोकने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, 1 बाउन्स. हाही बॉल सीमारेषा तोडतोय, फोडतोय आणि हा दुसरा चौकार पहिल्या षटकामध्ये येतोय. टीम शिर्के कन्स्ट्रक्शन संकेत यांच्या बॅटमधून आले 2 चौकार. या ओव्हरची हायलाइट पहिल्याच ओव्हरमध्ये
2 चौकारांनी धावफलकावरती 8 धावा विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 8 रन्स ऑन द बोर्ड. बॅकफुटवरती आले, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, अगदी 30 यार्ड पॉवर प्ले फोडला आणि बॉल 1 बाउन्स निघाला 4 धावांसाठी. दोन्ही अँगलने बॉल फॉलो होत असताना आपण पाहतोय डीप मिड विकेट आणि त्यासोबतच ऑन दी राईज डाऊन दी ग्राउंड अशा दोन्ही अँगलने स्पोर्ट ऑनचे आपले कॅमेरामन अर्थात सिद्धू आणि त्यासोबतच भूषण आणि विशाल यांची चांगली कामगिरी. भूषण परांदे यांचा विचार केला तर स्पोर्ट्स ऑन वाहिनीसाठी जोडले जातात आणि खास अनुश्री चषकसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत गोव्यावरून. त्यामुळे या स्पर्धेची तुम्हाला ही जी व्याप्ती आहे, या स्पर्धेची जी आपण पाहतो प्रसिद्धी आहे हे आपण समजू शकतो. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती धनेश. 1 ओव्हरचा पॉवर प्ले असेल, 8 धावा धावफलकावरती, 5 षटकांची मॅच. स्पर्धेचे नियम आपल्याला माहिती आहेत. पसरणीचं दर्जेदार आयोजन अर्थात हे सर्वच खेळाडूंनी आणि कृष्णामाई स्टेडियम, जेक स्टेडियम आपण 4 ते 5 वर्षापूर्वी जर पाहिलं तर कुणीही विचार केला नसेल की इतकं दर्जेदार हे स्टेडियम होऊ शकतं. परंतु ही जी मेहनत आहे खेळाडूंनी मनावरती घेतलं आणि त्यानंतर एक चांगला क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळालं. हा बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु पॉवर प्ले संपल्यानंतर मिसफिल्ड. दिल गलती कर बैठा, चुकीला नाहीये माफी. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघून चाललाय, 4 धावांसाठी आलाय. क्लासिकल चौकार. एक लेझी फिल्डिंग पाहायला मिळाली किंवा लेझी फिल्डिंग म्हणेन मी. बॉलपर्यंत पोहोचले जरूर, त्यानंतर बॉल फील्ड करत असताना अगदी 2 पायांमधून बॉल निघून गेला 4 धावांसाठी. क्लासिकल चौकार. गोलंदाज नाराज असेल, एक चांगला बॉल होता. बॅटिंग ट्रॅकवरती मोन्या या नावानं प्रचित असणारे खेळाडू. ही लाईन चांगली आहे, अगदी टप्पा पडतोय, अतिरिक्त उंची, उसळी चांगली पाहायला मिळाली या बॉलच्या पाठीमागे आणि तो बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. धनेश एक यंग टॅलेंट आहे, युवा टॅलेंट आहे आणि ती युवाची हवा मैदानामध्ये दाखवण्यासाठी सज्ज. तर समोर मोन्या एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. हा बॉल हवेमध्ये उंच उभा राहिलाय, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक जजमेंट फसला आणि त्यानंतर 1 धाव कंप्लीट केली गेली. एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा देखणा आणि दर्जेदार सोहळा साकार होत असतो. खऱ्या अर्थानं हे सर्व खेळाडू, हे सर्व प्रेक्षक, हे सर्व आयोजक एकत्र आले आणि जीवनाचं रहाट गाडगं बाजूला ठेवून या क्रीडा सोहळ्यासाठी मेहनत घेतली आणि ती मेहनत सफल पाहिला. धनेश परफेक्ट यॉर्करचा वार, क्लीन बॉल, त्रिफळाची फलंदाज, दांडी दांडी गुल आणि धनेश यांना मिळते पहिली सफलता. टीम शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाला बसला पहिला मोठा हादरा. खेळाडू संकेत 2 चौकार खेळत जड पावलांनी बॅक टू डगआउट. रिप्ले टेलिकास्ट, जबरदस्त यॉर्कर आणि ऑफ स्टंप उद्ध्वस्त केली या बॉलच्या पाठीमागे. चांगला बॉल रफ्तार के साथ किया है संकेत को गिरफ्तार. स्कोर कार्ड वरती 13 धावा आहेत, 13 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस, 13 रन्स ऑन द बोर्ड. या संपूर्ण स्पर्धेसाठी एक नामांकित पंच म्हणून JP पॅनलकडे आपण पाहतो आणि त्यांचं पॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. त्यासोबतच स्पोर्ट ऑन लाईव्ह, क्रिक लाईव्ह या दोन्ही वाहिनींद्वारे या स्पर्धा घरोघरी पोहोचवल्या जात आहेत. खेळाडूंसाठी कक्ष आहेत, पवेलियन नंबर 1, पवेलियन नंबर 2 अशा 2 पवेलियन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुसज्ज कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय, व्यासपीठ आहे आणि खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज आपण ऐकणार आहात. वेगवान बॉल, जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. धनेश अपकमिंग स्टार, हा देखील पसरणी संघासाठी एक युवा खेळाडू म्हणून आपण पाहणार आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये. ज्या पद्धतीनं जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला राजू शेठ यांच्या माध्यमातून आणि त्या प्लॅटफॉर्मवरती धनेश अगदी पुरेपूर उतरलेला आहे. मी म्हणेन 1 चौकार आला पहिल्या बॉलवरती, परंतु तो बॉल चांगला हाताळला होता. मिसफिल्डद्वारे तो चौकार आला, परंतु तदनंतरचे बॉल काय हाताळलेत. मिडल केला ऑन साइडला, नवीन जबरदस्त फटका आहे. आसमान का इशारा, कल का सूरज तुम्हारा, रास्ते छेके, सिक्सर. जबरदस्त हिट पाहायला मिळाला. फलंदाजाला सुपर हिट करणारा स्ट्रोक, नवीन साळुंखेचा वार, षटकार. रिप्ले टेलिकास्ट.
पहा पिचिंग बॉल होता, अगदी बॅटच्या रडारमध्ये स्लॉट मधला बॉल पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये आणि षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती लागतायत टीम शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाच्या 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अनुश्री चषक दिवस क्रमांक पहिल्याच दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना खेळाडू पाहायला मिळत आहेत. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना पाहायला मिळत आहेत सर्व खेळाडू मैदानामध्ये रणरणत्या उन्हामध्ये आपल्या टीमसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. क्रिकेट का खेल, मैदान के अंदर आग तो दोनों तरफ बराबर की लगी हुई है. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज ही पता चलने वाला है, वो कल भी पता चलने वाला है. येणाऱ्या 5 दिवसामध्ये आपण पाहणार आहोत अगदी मोठ्या लढाया, मोठे घमासान पाहायला मिळणार आहेत मैदानामध्ये. प्रत्येक खेळाडू धडपड करेल, प्रत्येक खेळाडू जिंकण्याचे ईर्ष्या आणि जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असणार आहे. 19 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये राम बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. करंट रन रेट 9.50 आणि तो करंट रन रेट वधारण्याचा प्रयत्न केला जाईल. खऱ्या अर्थानं बॅटिंग ट्रॅक वरती मोने आहेत. ओ यावेळेसचा बॉल अगदी वेगवान आहे. पंच कळवतायत इट्स नो बीमर बॉल. पहिलाच बॉल आहे आणि पहिला बॉल डिलिव्हर करत असताना गोलंदाज थोडेसे गडबडलेत आणि इथं बीमर बॉल आलाय आणि पुढचा बॉल असेल इथं फ्री हिटचा. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. क्या फ्री हिट की गेंद को मोन्या करेंगे सुपर हिट. सुपर हिट करण्याची संधी आहे. तो बोनस बॉल मैदानामध्ये फ्री हिटचा बॉल राम कशा पद्धतीने डिलिव्हर करतील हे पाहतोय आपण. फ्री हिटचा बॉल खोरवर टप्प्याचा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. फक्त लॉंग ऑफ रिजन मध्ये वाऱ्याच्या वेगाने क्षेत्ररक्षक आले, बॉल पर्यंत पोहोचले, एका सिंगल वरती थांबवलं. 1-7 कहाणी आगे. फ्री हिटचा बॉल होता, खोलात टाकला आणि त्या बॉलवरती फक्त ड्राईव्ह करायला मजबूर केलं. आता मॅन इन फॉर्म नवीन साळुंके इज द प्लेअर. फुल टॉस ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. हाताला चटका लावून हा बॉल सीमारेषा ओलांडतोय. 6 धावांसाठी फुल टॉसचा घेतलाय पुरेपूर समाचार. फुल टोल वसूल केला जातोय. दुसरा नवीनचा ब्लास्ट. 2 षटकार. 2-7 कहाणी आगे. ज्या पद्धतीने 2 सिक्सर नवीन खेळत आहेत. फुल टॉस बॉल होता, डीप लॉंग ऑन फोडलाय. अगदी कॅच घेण्याचा देखील प्रयत्न केला, हाय जंप घेतली, परंतु तो बॉल सीमारेषा ओलांडतोय. षटकाराच्या माध्यमातून 28 रन. आता मैदानाच्या आतमध्ये खरी मजा येते. मॅच में मजा आने वाला है. एका बाजूला बंटी आहे तर दुसऱ्या बाजूला नवीन आहे. ओहो या वेळेचा बॉल बेल लेफ्ट केलाय आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि पंच कळवतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत आहेत. राम कमबॅक करावं लागेल. 1 नो बॉल आलाय, त्यानंतर कमबॅक करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर सिक्सर खेळलाय. नवीन 3 बॉल फेस करत असताना 12 धावा बनवलेल्या आहेत एका चांगल्या रिदम मध्ये. ओ बॅट चेंज, स्ट्रॉंग बॅट चेंज होती. क्लोज किपिंग करत असताना तो बॉल थांबवलाय बंटी यांनी. क्लोज किपिंग केली जाते. क्लोज किपिंग हे देखील रणनीतीचा भाग असतो. बऱ्याच वेळेला क्लोज किपिंग करत असताना खेळाडूंना शफल होण्यासाठी किंवा ती संधी नसते फुटवर्क करण्यासाठी, स्टेप आउट होऊ शकत नाहीत आणि बंटी यांची क्लोज किपिंग आपण सातत्यपूर्व पाहत असतो पसरणी संघासाठी गव्हाईज क्रिकेटमध्ये आणि इथं देखील आपण पाहतोय. स्लोवर 1 इसको लपेट लिया, इसको लगा डाला तो लाइफ झिंगा लाला. तिसरा ब्लास्ट. नवीन साळुंखेचा प्रहार. बॉल सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहा. ऑन दी राईज स्ट्रोक खेळलाय. अगदी आपल्या स्लॉट मधला बॉल होता, पाहिला, वेट केला आणि त्या बॉलला उडवला लॉंग ऑनच्या दिशेनं. रिप्ले टेलिकास्ट जबरदस्त कामगिरी स्पोर्ट ऑन लाईव्हच्या कॅमेरामनच्या माध्यमातून आणि बॉल सीमारेषा ओलांडून षटकारासाठी आलाय. स्कोरबोर्ड वरती अगदी वाऱ्याच्या वेगानं धावफलक पुढे गेला. 35 धावा स्कोरबोर्ड वरती. फुलटॉस बॉल आहे, फक्त दिशा दाखवली. गॅप मध्ये स्टोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिजन मध्ये. मिसफिल्ड अलाउज टू बॅट्समन कम फॉर सेकंड कंप्लीट. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती 37 धावा.
या ओव्हरमध्ये मी म्हणेन 2 षटकार आलेत. खऱ्या अर्थानं कमबॅक केलंय टीम शिर्के कन्स्ट्रक्शनने. पहिल्या 2 ओव्हर सफल होत्या, परंतु तदनंतर बॅकफुटवरती आले, फोर्स केलाय बॉलला. या वेळेस कव्हरच्या डोक्यावरून वाघाची दहाड, फोडला पहाड. काय फटका खेळलाय, चाबूक स्ट्रोक. नवीन साळुंके यांचा वार, षटकार. जबरदस्त बॅटिंग. या ओव्हरमध्ये अक्षरशः गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती तुटून पडलेत आणि 3 षटकार आलेत. 1 नो बॉलची धाव आणि त्यानंतर वाईड अशा एक्स्ट्रा धावा. टोटल 24 धावांनी स्कोरबोर्ड पुढे गेलाय आणि करंट रन रेट झालाय 14.33 चा. धाव फलकावरती टोटल 43 धावा. ओव्हर नंबर 3 चा संपलाय खेळ. पहिल्याच इनिंग मध्ये 3 षटकांच्या अखेरीस 43 धावा धाव फलकावरती लागतायत. नवीन साळुंके 7 बॉल फेस करत असताना 4 षटकारांच्या मदतीनं 26 धावा बनवतायत. 5 बॉलर कंपल्सरी यूज करावे लागतील. या ठिकाणी सन्मान्य देवकुळे साहेब यांचं शुभागमन होत आहे. मनापासून स्वागत आहे. अनुश्री चषक 2025 च्या निमित्तानं शब्द सुमनांनी मनापासून स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गणेश यांचा पर्याय निवडलाय. तर स्ट्राईक वरती मोने आहेत, जे मोने यांनी चांगली साथ दिली आहे नवीन यांना. 7 धावा बनवलेल्या आहेत. एक सेन्सिबल आणि मॅच्युअर क्रिकेट मोने यांच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट केला जातोय सातत्यपूर्व. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षणाची परिभाषा आपण पाहतोय. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्यासोबतच थोडासा वाईडिश काऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. असे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचं सजवण्यात आलंय. स्टेप आउट झाले. ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल का? डायरेक्ट हिटचा जरूर प्रयत्न केला गेला. त्यानंतर गोलंदाजाकडे देखील संधी होती, परंतु अगदी जजमेंट फसला आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. रिप्ले पाहूया आपण. पहा, मोन्या यांच्या माध्यमातून फक्त दिशा दाखवली. त्यानंतर 30 यार्ड सर्कलमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि गोलंदाजांची थोडीशी गडबड. अगदी बॉल हातामध्ये येण्यास आधीच स्टंपिंग करून बसले. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे कॅप्टन लगेच तयार राहा. मान्यवरांच्या शुभ हस्ते इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ऑन साईडला खेळ आहे. त्यानंतर एक सिंगल. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. डॉट बॉल येतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि 1 के 7 कहाणी आगे. स्कोर कार्ड वरती लागतील टोटल 46 धावा, 46 रन्स. 4 बॉलचा खेळ संपलाय. गणेश यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. यानंतर गुप्तेश्वर 11 वर्सेस मराठे ब्रदर्स अशी मॅच असेल. दोन्ही संघांचे कॅप्टन तयार राहा. शिर्के कन्स्ट्रक्शन वर्सेस अरुष 11. ओके. शिर्के कन्स्ट्रक्शन वर्सेस अरुष 11 अशी मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. हा, यावेळेस जबरदस्त कामगिरी. पहा, गणेश यांनी केवळ 3च धावा दिलेल्या आहेत आणि सफल ओव्हर
मैदानामध्ये गणेशांची संपन्न होते. 4 षटकांचा खेळ संपला, 46 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये गणेशांनी कमबॅक करून दिलाय. अप्रतिम गोलंदाजी गणेशांची पाहायला मिळाली. आणि आता शेवटचं महत्वाचं षटक, इम्पॉर्टंट ओव्हर. एका बाजूला प्रथमेश शिर्के आणि नवीन साळुंखे यांचा शिर्के कन्स्ट्रक्शन हा संघ, तर दुसऱ्या बाजूला विशाल शिर्के यांचा अरुष 11 हा संघ. दोन्ही संघ मजबूत आहेत, दोन्ही संघांची तालीम मजबूत आहे, दोन्ही संघांचा अभ्यास आणि मेहनत जबरदस्त आहे. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज पता चलने वाला है. एका बाजूला सेनापती आहे नवीन, तर दुसऱ्या बाजूला बंटी यांची कॅप्टन्सी. कोण असेल कुणावर हावी, यंग टॅलेंट की एक्सपिरियन्स खेळाडू. नवीन यांचा विचार केला तर चांगल्या रिदम मध्ये बॉल फेस केले 10, धावफलक धावा बनवलेल्या आहेत 28, 6 षटकार खेळले 4 आणि स्ट्राईक रेट आहे 280 चा. स्ट्राईक वरती आता नवीनच आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. या ओव्हर मध्ये गोलंदाजाचा कस लागेल, गोलंदाजाला निश्चितपणानं या ओव्हर मध्ये हाणामारीचं षटक म्हणून स्लॉग ओव्हर पाहिली जाते. संजू बॉलिंग ट्रॅक वरती. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, इम्पॉर्टंट ओव्हर, टार्गेट सेट करणारी ओव्हर आहे. जेवढ्या धावा कमी देतील किंवा धावा जेवढ्या थांबवतील तेवढ्या निश्चित सेकंड इनिंग मध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. समोर एका चांगल्या मोमेंटम मध्ये नवीन 6 बॉल इम्पॉर्टंट आहे धावफलकावरती, 46 धावा. काय असतील मनसुबे, क्षेत्ररक्षण, हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होता है. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ रिजन आहे, लॉंग ऑन आहे. निघाले संजू. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळला, वेगवान बॉल आहे, गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर दुसऱ्या धावेचा केला जातोय ट्राय आणि दुसरी धाव कंप्लीट. 1 के साथ 2 भी कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने 48 धावा. अजूनही 5 बॉल येणारे महत्वाचे आहेत. शिर्के कन्स्ट्रक्शन किती धावफलकाची पर्यंत मजल मारतील हे आपण पाहतोय. बॅकफुटवर आले आणि इथं संजू, अनुभवाची शिदोरी आहे, ती शिदोरी उघडण्याचं काम केलं जाते. एका चांगला टप्पा आणि एक चांगला रिदम मेंटेन केलाय. मिडल केलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल सीमारेषा ओलांडून ऑन साइडला. 6 धावांसाठी षटकार आणि पंचांच्या माध्यमातून या षटकाराच्या नंतर पंचांनी DRS घेतलेला आहे. बॉलिंग ऍक्शन साठी हा DRS असेल, ऍक्शन रिव्ह्यू. कोणताही खेळाडू या डिस्प्ले स्क्रीन समोर येणार नाही. स्लो मोशनच्या माध्यमातून आपण पाहतोय हा बॉल. यस, पंचांचा फायनल डिसिजन येतोय, फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 54 धावा धावफलकावरती आहेत. नवीन 13 बॉल फेस करत असताना 36 धावा बनवलेल्या आहेत. अजूनही अर्धशतक कंप्लीट करण्याची संधी आहे. 3 बॉल येणारे आणि 3 बॉलवरती मोठे प्रवारी येतील का. बॅकफुट वरती आले, स्ट्रोक फसलाय, बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय आणि धाव मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 1 के 7 कहाणी आगे, 55 धावा. अजूनही 2 बॉल आहेत शिल्लक. 37 वरती नवीन खेळतोय. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे 59 धावांपर्यंत मजल मारली जाईल, परंतु चला प्लेअर आतमध्ये या. मॅच कंटिन्यू चालू ठेवूया आपण.
चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करूया. गुप्तेश्वर 11 वर्सेस मराठे ब्रदर्स चे कॅप्टन कॉम्बॉक्स मध्ये या. सन्माननीय देवकुळे साहेब आणि डेरे साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये इथून पुढे टॉस होईल. कॅप्टन नोंद घ्या. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, अंत भला तो सब कुछ भला. शेवटची गेंद अर्थात शेवटचा बॉल आहे. लास्ट गेंद को क्या नवीन बनाएंगे विशेष टार्गेट सेट करणारा बॉल आहे. परंतु आतापर्यंत संजू यांनी चांगली गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. हो समोरच्या दिशेने खेळलाय, साइड स्क्रीनला भेदत जाणारा अंत भला तो सब कुछ भला. नवीन साळुंकेचा आणखीन एक धमाका षटकार. स्कोरबोर्ड वरती लागल्या टोटल 61 धावा. मॅच जिंकण्यासाठी टीम अरुष 11 या संघाला बनवाव्या लागतील 62 धावा. थँक्यू अनिकेत सर. आपण टॉस करूया. यानंतरची मॅच आहे पसरणी प्रीमियर लीग. आजचा दिवस पसरणीकरांसाठी आहे आणि टॉस करण्यासाठी देवकुळे साहेब आणि डेरे साहेबांना विनंती आहे की या आणि आपल्या शुभास्ते आपण हा टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स गुप्तेश्वर 11 आणि त्यांच्या विरुद्ध मराठा अशी मॅच होणार आहे आणि आपण टॉस करणार आहोत. मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी हा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण या ठिकाणी या. नाणेफेकीचा कौल दोन संघांमध्ये आपण करणार आहोत, गुप्तेश्वर 11 आणि मराठे ब्रदर्स. टॉस मध्ये तुम्हाला काय मागायचं आहे? हेड टेल, एका बाजूला टेल तर एका बाजूला हेड असं लिहिलेलं आहे की तुम्हाला एक मागायचं आहे. गुप्तेश्वर 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. ओके, गुप्तेश्वर 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. हेड आणि टेल तुम्हाला मागायचं आहे. टेल इज अ कॉल बट अ हेड. मराठे ब्रदर्सने टॉस जिंकलेला आहे. मराठे ब्रदर्स टॉस जिंकताय, काय घेताय? फिल्डिंग घेतोय. फिल्डिंग करण्याचा निर्णय. आजचा दिवस पसरणीकरांसाठी आहे आणि ही पसरणी प्रीमियर लीग आहे. अनुश्री चषक बद्दल आपला अभिप्राय कसा आहे? खूपच छान आहे. हे माझं दुसरं पर्व आहे टीम घेण्याचं. राजू शेठने खूप साथ दिलेली आहे आम्हाला आणि मागच्या वेळेस मीच बक्षीस मारले आणि ह्या वेळेस बी ट्राय करणार. क्या बात आहे. म्हणजे ही जिद्द आहे. एका बाजूला मी टॉस जिंकला असत, तुम्ही असं प्रथम क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. बॅटिंग करायची आहे. काय माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये जाल? एक 60-70च्या प्लस करण्याचा प्रयत्न करूया. पसरणी प्रीमियर लीग क्रिकेटने भरपूर मित्र दिलेले आहेत. गावांतर्गत ही प्रीमियर, त्याच्यामुळे आपल्या मित्रांबरोबरच एक चांगलं बॉन्डिंग अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेमधून होतं का? होतं ना. क्या बात आहे. तुमच्याकडे मेन अनुश्री चषक राजू शेठ शिर्के यांची कन्या आहे आणि त्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त हे 4थं पर्व आहे, तर आपला अभिप्राय कसा आहे? हे भरपूर प्रयत्न त्यांनी आजपर्यंत क्रिकेटसाठी भरपूर प्रयत्न केलाय आणि चांगले चषक भरवण्याचा भरपूर चांगला प्रयत्न. आपले मनपूर्वक आभार. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा देऊया. टीम मराठे ब्रदर्स आणि गुप्तेश्वर 11. मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि निश्चित आपले मनपूर्वक आभार. आपण गतवर्षी या क्रिकेट स्पर्धेला ट्रॉफी सौजन्य दिलं होतं. आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. मित्रांनो, पसरणी प्रीमियर लीगची दुसरी मॅच आपल्या समोर येत आहे. एका बाजूला गुप्तेश्वर 11 आणि त्यांच्या विरुद्ध मराठे ब्रदर्स आणि टीम मराठे ब्रदर्सने टॉस जिंकला. त्यांनी सांगितलंय की आम्ही फिल्डिंग करतोय. बॅटिंगसाठी गुप्तेश्वर 11ला आमंत्रित केलंय. परंतु जो सामना मैदानाच्या आत सुरू आहे, एका बाजूला टीम शिर्के कन्स्ट्रक्शन आरुष 11. या मॅचचा सेकंड इनिंगचा खेळ बाकी आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया आणि या मॅचचं धावतं वार्तांकन ऐकूया अनिकेत कामटे सरांच्या माध्यमातून. धन्यवाद सर. मॅच जबरदस्त होणार यातील मात्र शंका नाही. पहिलीच मॅच पसरणी प्रीमियर लीग मधल्या, अर्थात पसरणी गावातल्या खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ आणि एक चांगला स्टेज निर्माण करून देण्याचं काम सन्माननीय राजू शेठ शिर्के यांच्या माध्यमातून केलंय. आज सर्व पसरणी गावातले खेळाडू एकत्र आलेत आणि सर्व पसरणी गावातल्या खेळाडूंना चांगली संधी निर्माण करून दिली. यातून आपल्याला अनेक रायझिंग स्टार मिळणार आहेत, अनेक अपकमिंग स्टार मिळणार आहेत, यातून आपल्याला अनेक उदयोन्मुख खेळाडू मिळणार आहेत आणि पसरणी गावचं क्रिकेट नेहमीच दैदिप्यमान आहे, दर्जेदार आहे आणि त्या दर्जेदार क्रिकेटामध्ये अनेक भर पडणार आहे. नवीन आपण पाहतो खेळाडू आपल्या या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आलेत. मॅचमध्ये
अरुष 11 हा संघ बॅटिंगच्या भूमिकेत रन चेस करण्यासाठी 62 धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी धनेश आणि गणेश या दोघांची जोडी. अगदी दोन्ही खेळाडू पसरणी प्रीमियर लीगमध्ये गतवर्षी देखील खेळलेत आणि यावर्षी कशा पद्धतीने खेळ राहिले पाहणार आहोत. तर बॉलिंग ट्रॅकवरती नवीन साळुंके कोणाचा पर्याय निवडतील. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलर आहेत तुषार. तुषार बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. ओव्हर नंबर फर्स्ट पहिलं षटक हाताळण्यासाठी. अभय बॉलिंग मार्कवरती आलेत. सॉरी आकाश बॉलिंग मार्कवरती आलेत. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी 62 धावांचं लक्ष. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहले खरोच धन्य ऐकतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी. पसरणी गाव, या पसरणी गावाला खऱ्या अर्थानं ऐतिहासिक वारसा लाभलाय, राजकीय वारसा आपण पाहिलाय, त्यासोबतच कृषी क्षेत्रामध्ये क्रांती केलेलं गाव आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये आघाडीवरती गाव आहे. आणि या गावामध्ये प्रचंड मोठी बगाड यात्रा काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. अर्थात नाथसाहेबांच्या नावानं आपण गजर केला. नाथसाहेबांच्या कृपा आशीर्वादानं या संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. बगाड यात्रा देखील नाथसाहेबांची आपण पाहत असतो. अशा सर्व गोष्टी आपण पाहतो. नाथसाहेबांचा कृपा आशीर्वाद आणि अनुश्री चषक 2026चं पहिलं पर्व. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी आकाश सज्ज झालेत. स्ट्रायकिंग एंडवरती धनेश. 62 धावांचं लक्ष. परों को खोल ये जमाना उड़ान देखता है जमी पे बैठ के आसमान क्यों देखता है. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन वाईडिश काऊ कॉर्नर आपण पाहतोय आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू. प्रचंड मोठी मेहनत आयोजकांच्या माध्यमातून घेतली जाते. सुपर क्लासिकल मॅचेस, एक चांगला थरार. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज होतोय खेळाडू आकाश. काऊ कॉर्नर रिजन आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू आहेत. लेफ्ट हँडेड बॉलर, राईट लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल आणि बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. अंपायर पॉवर प्ले एक धाव डिक्लेअर आहे. एक धाव फलकावरती. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. 1चा खेळ चालू आहे. आकाश यावेळेस मिडल करण्याचा प्रयत्न. ऑन दी राईट स्ट्रोक खेळलाय. वा भाई वा. हवाई हल्ला, हवाई सफर. बॉल सीमारेषाच्या पलीकडे. धनेश यांचा क्लासिक हिट, सिक्सर. अगदी स्लॉट मधला बॉल होता. स्टँड अँड डिलिव्हर केला. पहा रिप्ले टेलिकास्ट. स्लॉट मधला बॉल थोडेसे सफल झाले. बॉल पर्यंत पोहोचले. रीच झाल्यानंतर बॉल भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या पलीकडे. अप्रतिम फटका. एक स्टाईलिश स्ट्रोक म्हणू शकतो आपण या बॉलच्या पाठीमागं. षटकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती 7 धावा लागतायत. वेडात मराठे वीर दौडले 7 नव्हे 1 7. राऊंड द विकेट साठी पुन्हा धनेश यांच्यासाठी समोर आकाश. हो यावेळेस गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतोय परंतु हा बॉल जाईल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी. ओव्हर द रोप निघाला दुसरा आणखीन एक मोठा फटका. एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, चौकार.
11 धावा. 5 फेरफटकेबाजी केली जाते. एक स्ट्रोक लॉंग ऑन रिजनमध्ये पहिला मिळाला तर दुसरा एक्स्ट्रा कव्हरला कव्हर रिजनमध्ये गॅपमधून फरार होत असताना धनेश एका चांगल्या रिदममध्ये आहेत. परफेक्ट ऑलराऊंडर, रायझिंग अपकमिंग स्टार. कुलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु दिल गलती कर बैठा. मिसफिल्ड आणि चुकीला नाहीये माफी. 4 धावा मिळतील. आणखीन एक मोठा फटका येतो. एक षटकार, 2 चौकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं पॉवर प्ले मध्ये धावफलकावरती लागतायत 15 धावा. 15 रन्स. डिस्कशन केलं जात आहे. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट. खऱ्या अर्थानं आधीचा विचार करून केलेली कृती आपल्याला यशाकडे घेऊन जाते आणि तो विचार विनिमय केला आणि त्यानंतर पुन्हा संघ तैनात झालेला आहे. 15 धावा स्कोरबोर्डवरती. हो, हा बॉल हवेमध्ये खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बीट झाले. त्यानंतर सीमारेषेच्या अलीकडे बॉल थांबवण्याचा चांगला प्रयत्न. अप्रतिम बॉल थांबवला एक्स्ट्रा कव्हरला आणि 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश मिळत आहे. सुपर क्लासिकल मॅचेस, सुपर क्लासिकल थरार, जबरदस्त कामगिरी आणि अगदी पहिलीच मॅच इंटरेस्टिंग होते. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु मस्तक पे दी आहे दस्तक. ओ हो, काय एफर्ट्स घेतलेत या खेळाडूने. या एफर्ट्स साठी सलाम असेल. अगदी बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अक्षरशः पाण्यामध्ये ज्या पद्धतीनं सूर लगावला जातो त्यामध्ये सूरच लगावला. हे आहे संघासाठी संपूर्ण समर्पण. एक एक धाव वाचवण्यासाठी खेळाडू मैदानामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केलाय. चौकार जरूर आलाय परंतु क्षेत्ररक्षणासाठी सलाम. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 21 धावा बनवलेल्या आहेत धनेश यांनी. एका चांगला मोमेंटम प्राप्त करून दिलाय धनेश यांच्या माध्यमातून. एकवीस धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी संघाचे संघ नायक आलेत. अर्थात कॅप्टन नवीन साळुंखे तर समोर गणेश. पहिलाच बॉल फेस करतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बराच वेळ होते. अगदी ओहो, सेन्सिबल क्रिकेट. एक सिंगल कंप्लीट केली जाते. ज्या पद्धतीने एका चांगल्या रिदम मध्ये धनेश आहेत आणि फुलटॉस बॉलला सन्मान दिला. फक्त दिशा दाखवली आणि सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक वरती धनेशांना आणलंय. आणि आता हे बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल. एका बाजूला नवीन तर दुसऱ्या बाजूला धनेश. बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये यावेळेस डीप लॉंग ऑफ 1 बाउन्स. मस्तक पे दी आहे दस्तक. 1 बाउन्स बॉल फरार. सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. धनेश ये तो नहीं रुकने वाले, ये तो नहीं झुकने वाले. 7 बॉल फेस केलेत. 25 धावा तब्बल बनवलेले आहेत आणि अक्षरशः टीम शिर्के कन्स्ट्रक्शनच्या समोर एक जो काटा आहे तो अक्षरशः टोचतोय. ऑन साइडला खेळाय पुन्हा एकदा बॉल. हाही जाईल. 4 धावांसाठी. कोण आला रे कोण आला. पसरणीचा वाघ आला. धनेश चौकार खेळतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. अगदी पहिल्या बॉल पासून मनसुबे स्पष्ट दिसत आहेत. आक्रमण आणि आक्रमण. अटॅक इज अ सोल्युशन ऑफ डिफेन्स. 30 धावा स्कोरबोर्ड वरती. तो अडथळा निर्माण झालाय तो
काटा टोचतोय, तो काटा काढणं गरजेचं आहे. त्यासाठी कोण मैदानामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून ते कसं पणाला लावेल हे पाहणं गरजेचं आहे. बॅक चेज, त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चालला एका सिंगल साठी. अजूनही मॅच ऑन आहे. रिक्वायर्ड रन रेट 9.30चा. 20 बॉल येणारे आणि 20 बॉल मध्ये इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी 31 ची गरज आहे. ही लाईन चांगली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरची जी बॉल लाईन, त्यानंतर मोन्या यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 चौकार आलेत. चांगली मी म्हणेन लढाई पाहायला मिळाली. कोण किसी से कम नाही, कारण 2 चौकार आल्यानंतर कमबॅक नवीन यांचं देखील जबरदस्त. बॅकफुटवरती आलेत. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्डवरती लागतायत टोटल 32 धावा. 2 षटकांचा खेळतोय, संपतोय खेळ. आणि आता इथून पुढे 18 बॉल येणारे आणि 30 ची गरज. 12 बॉल मध्ये 32 बनवले. स्ट्रोक हवेमध्ये आहे. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये केली जाते तुषार यांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. 4 बॉल झाले ना तुषारचे. अप्रतिम कामगिरी करत असताना आपल्याला अभय शिर्के पाहायला मिळतात स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. म्हणजे खऱ्या अर्थानं अनुश्री चषक असू द्या किंवा पसरणी प्रीमियर लीग असू द्या, या सर्व स्पर्धांमध्ये अभय शिर्के यांचं खूप मोठं योगदान असतं. अनेक वई प्रीमियर लीगच्या स्पर्धा आपण सफल झाले. तो साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. मॅच ऑन होते. सामना जिवंत केला या ओव्हरनं, या षटकानं आयकॉन प्लेअर तुषार गायकवाड यांच्या माध्यमातून. आणि आता इथून पुढे 38 धावांवरती स्कोरबोर्ड जैसे थे. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 24 ची गरज. येणारे 12 बॉल 24 ची गरज आहे. सामना जिवंत केलाय या ओव्हरनं. सुपर क्लासिकल मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली जाईल का? रन चेस कशा पद्धतीने केलं जाईल आणि बॉलिंग ट्रॅकवरती पर्याय निवडलाय. अर्थात ही ओव्हर सर्वात महत्वाची आहे आणि महत्वाचा खेळाडू मोन्या, ज्यांनी विद्यानिकेतन प्रीमियर लीग गाजवली. अप्रतिम गोलंदाजी करत असताना मोन्यांना आपण पाहिलं. मोन्या महागडे बॉलिंग ट्रॅकवरती असतील तर स्ट्राईकवरती फलंदाज आहेत गणेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती धनेश आहेत. परंतु आता हे लक्ष आपण पाहणार आहोत. मोन्या वर्सेस गणेश. 12 बॉल 24 ची गरज. इम्पॉर्टंट ओव्हर, सेकंड लास्ट ओव्हर. T20 मॅचेस मध्ये देखील 19वी ओव्हर सर्वात महत्वाची असते. ती ओव्हर डिलिव्हर करत असताना आपण जसप्रीत बुमराला पाहत असतो रन चेस करत असताना. आणि आता इथं मोन्या निघालेत. मिस टाइम स्ट्रोक. ऑन साइडला खेळाय, फक्त दिशा दाखवली. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 के 7 कहाणी आगे. एक धाव देखील महत्वाचे आहे, परंतु डॉट बॉल सोने के बराबर. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. लॉंग ऑन रिजन अर्थात कौ कॉर्नर रिजन आहे. संकेत पहिला मिळतोय. तुषार लॉंग ऑन रिजन मध्ये आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू. स्ट्रोक हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. तुषार ये कहा गलती करेंगे जनाब. सेफ हैंड इनटू द बास्केट. फलंदाज बाद. बिग विकेट डाउन. बड़ी मछली जाल में. महत्वाचा खेळाडू बॅक टू डग आउट. आणि थर्ड अंपायर रेफरल मागितला जातोय बीमर साठी. खेळाडू धनेश यांच्या माध्यमातून. यस, पंचांचा फायनल डिसिजन येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. आयकॉन प्लेअर, संघाचा सेनापती अर्थात बंटी महांगडे. बंटी महांगडे वर्सेस मोन्या महांगडे. हे बॅटल जबरदस्त आहे.
दोन्ही खेळाडूंची तालीम मजबूत आहे. दोन एक समान ताकदीचे खेळाडू एकमेकांच्या समोर, दोन एक समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर. 10 बॉल आणि 23 ची गरज. या ओव्हरवरती, या 4 बॉलवरती संपूर्ण सामन्याची दिशा आणि कल समजणार आहे. मोन्या इम्पॉर्टंट ओव्हर डिलिव्हर करतायत पहिलाच बॉल फेस करण्यासाठी. बंटी पहिलाच बॉल, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक कॅच लिया. संघाचा सेनापती कोसळला. बंटी महांगडे बॅक टू डग आउट. महत्वाच्या क्षणी पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे शिकार ठरतायत. मोन्या महांगडे सफल होत आहेत आणि महत्वाची विकेट आली आहे. बंटी बॅक टू डग आउट. पहा, ज्या आशा होत्या या खेळाडूकडून संघाचा सेनापती कोसळला जड पावलांनी. बंटी बॅक टू डग आउट. ओहो, अकूट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला फोर्स करण्याचा प्रयत्न, इलेव्हेशन मिळालं. संकेत चांगला कॅच कॅरी, महत्वाचा कॅच घेतलाय आणि सामना आता ऑन होतोय. 9 बॉल आणि 23 ची गरज. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धनेश यांनी चांगली कामगिरी केली, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये तुषार गायकवाड यांनी सामन्याचं चित्र पालटलं आणि ओव्हर नंबर 4 मध्ये काय कामगिरी केली आहे, अर्थात मोन्या यांनी जबरदस्त लाजवाब कामगिरी. 2 महत्वाचे खेळाडू, 2 महत्वाचे अडथळे दूर केलेत. धनेश यांना देखील थांबवलं आणि तदनंतर बंटी यांचा खेळ थांबवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, लेफ्ट हँडेड बॅटर रोहन भैया. जबरदस्त खेळाडू आहेत रोहन भैया हे देखील आणि संघासाठी हिरो बनण्याची संधी. फक्त दिशा दाखवली 38 सर्कल मध्ये. त्यानंतर एका धावेचा प्रयत्न, रिस्की सिंगल आणि ती सिंगल कंप्लीट. दोन्ही खेळाडू आपल्या सुरक्षित घट्ट्यामध्ये पोहोचलेत. 8 बॉल आणि 22 ची गरज आहे. हे 2 बॉल इम्पॉर्टंट. या 2 बॉलवरती एक मोठा फटका अपेक्षितच आहे. स्टोक हवेमध्ये पुन्हा एकदा उंच उभा राहिलाय. डाऊन दी बॉल संकेत आले. त्याही वेळेस कॅच पकडला जाईल आणि इथं देखील खेळाडू गणेश यांचा खेळ संपेल. 3 विकेट घेतल्यात आणि मॅच टर्निंग ओव्हर डिलिव्हर केली आहे खेळाडू मोन्या महांगडे. अप्रतिम ओव्हर. या ओव्हरच्या हायलाइट पाहूया आपण. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या बॉल पासून अगदी जे बॉल डिलिव्हर केलेत ना, अनुशासन के साथ की हुई गेंदबाजी आणि टीम शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाला मॅच मध्ये पुनरागमन करून दिलं गेलंय. पहा, हायलाइटच्या माध्यमातून पायावरचा बॉल होता, पायावरती केलेला बॉल, त्यानंतर फोर्स जनरेट करू शकले नाहीत आणि संकेत यांचा लाजवाब कॅच. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. पहा, 2च धावा खर्च केले, 3 महत्वाच्या विकेट घेतलेल्या आहेत. पहिला धनेश यांचा खेळ थांबवला, त्यानंतर सेनापती कॅप्टन आयकॉन बंटी मांगडे यांना थांबवलं आणि तदनंतर लगेचच गणेश यांना देखील थांबवलंय. ओव्हर हॅट्रिक आपण पाहिली तर मोन्या यांची आली आहे पहिली अनुश्री चषक मध्ये. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल शेष. स्टेप आउट झाले, त्यानंतर डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल आणि आता इथून पुढे 6 बॉल येणारे आणि 6 बॉल मध्ये 22 ची गरज आहे. समीकरण अवघडलं. क्रिकेटचा खेळ, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा खेळ अनिश्चिततेचा आहे. सरड्यापेक्षा भयानक खेळ कुठला असेल तर क्रिकेटचा खेळ. 6 बॉल येणारे, 22 ची गरज. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. अगदी मोनू यांच्या 3 विकेटची हायलाइट आपण पाहतोय. पहिलाच बॉल आपण पहिला धनेश यांची विकेट आली, तदनंतर बंटी यांचा कॅच संकेत यांनी कॅरी केला. त्यानंतरचा बॉल गणेश पायावरती केलेला बॉल समोर खेळला लॉंग ऑन रिजन मध्ये. संकेत यांनीच तो कॅच फिनिश केला. अशा 3 विकेटची हायलाइट आपण पाहिली आहे. परंतु मॅच कडे लक्ष असेल. 6 बॉल आणि 22 ची गरज. भैया, रोहन भैया यांना संधी आहे. संधीचं सोनं करतील का? अगदी हिरो बनण्याची संधी. आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती. बॅचेज अकुट टप्प्याचा बॉल होता. रोहन यांचा फेवरेट बॉल.
परंतु त्या बॉलवरती मिस झालेत आणि एक सिंगल आली आहे. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 21ची गरज आहे. 4 मोठे हिट खेळावे लागतील. 3 बिग हिट तर कंपल्सरी करावेच लागतील. पुन्हा एकदा लगातारचे 2 बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये चाललेत आणि ओव्हर नंबर 5 मध्ये आदित्य आलेत आणि आदित्यांचा विचार केला तर जे काही कॅप्टननं सांगितले त्याच पद्धतीची गोलंदाजी. आउटसाइड द ऑफ स्टंप, थोडेसे उसळी घेणारे फटके, रडारमध्ये बॉल ठेवले जात नाहीयेत. अकूट टप्प्याच्या बॉलवरती रोहन यांचा ट्रेडमार्क स्ट्रोक, पुलचा स्ट्रोक येतोच तो आणि म्हणूनच आउटसाइड द ऑफ स्टंपची रणनीती भैया यांच्या विरोधात अवलंबली आहे नवीन साळुंखे यांच्या कॅप्टन्सीखाली. 4 बॉल येणारे, 20ची गरज. हो, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. इट्स अ वाईट बॉल. पुन्हा मॅच ऑन. 4 बॉल 19ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. अनुश्री चषक मधली पहिलीच मॅच, दर्जेदार मॅच. ओ, समोरच्या दिशेनं आसमान का इशारा. संघर्षाचा शंखनाद करणारा रोहन भैया यांचा धमाका आणि मॅचला केलंय ऑन षटकार. जबरदस्त सामना. षटकारानं समीकरण बदललंय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 13ची गरज. रोहन भैया अक्षरशः संघासाठी हिरो बनण्याची संधी. 365 दिवस या खेळाडूचं नाव घेतलं जाईल हा जर रन चेस केला तर. 3 बॉल आणि 13ची गरज. या षटकारानं आशा पल्लवित झालेल्या आहेत टीम आरुष 11 संघाच्या. 3 बॉल आणि 13ची गरज. ओहो, यावेळेस प्रेशर आहे आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल येतोय. मॅच ऑन झाली. 3 बॉल आणि 12ची गरज. 2 बिग हिट येतील का? जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगते. वाईड नंतर पहा मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. हो, यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. चांगली लाईन मेंटेन ठेवली आणि डॉट बॉल आलाय. नवीन साळुंखे यांची कॅप्टन्सी. सातत्यपूर्व एकत्र खेळत असताना पाहिलं जातं या दोन्ही खेळाडूंना. नवीनवर आणि भैया आहेत एक चांगलं नातं आहे, मैत्रीचं नातं, घट्ट नातं. परंतु आता इथं एकमेकांच्या समोर 2 बॉल 12ची गरज. हा बॉल महत्वाचा. हो, यावेळेसचा बॉल अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये फुल टॉस बॉल आहे. एक सिंगल. एक रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे त्यामुळे रिव्ह्यू आपण घेऊ शकत नाही. आणि आता इथं 1 बॉल आणि 11ची गरज. एक्स्ट्रा बॉल येईल का? हो, एक्स्ट्रा बॉल आलाय. बीमर बॉल. मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. एक बॉल 10ची गरज. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आशावादी झालाय. अजून एखादा एक्स्ट्रा बॉल येईल का? त्या बॉलवरती धावा येतील का? अशा पद्धतीचं समीकरण आलंय. परंतु मी म्हणेन शिर्के कन्स्ट्रक्शन आणि आरुष 11 पहिलीच मॅच, जबरदस्त मॅच रंगली. फ्री हिटचा बॉल. स्लोवर वन आणि फ्री हिटच्या बॉलवरती इथं आपण पाहतोय नवीन यांनी कॅच कॅरी केला जातोय आणि 9 रन पहिला सामना जिंकलाय टीम शिर्के कन्स्ट्रक्शन. अभिनंदन शिर्के टीम, शिर्के कन्स्ट्रक्शन आणि त्याच पद्धतीनं ओनर प्रथमेश शिर्के नवीन